नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की प्रतिमा रविराजला न राहून बोलते, "मगाशी तुम्ही म्हणालात की तन्वीला फोन करू नकोस, पण आता मला तिची खूप काळजी वाटते. मी एकदा तिला विचारतोय ना की ती काय करते आणि कुठे गेली आहे." रविराज म्हणतो, "तिची काळजी करणं आता सोडून दे. घरात असली की डोक्याला ताप आणि घराबाहेर असली तर काळजी, काही गरज नाहीये." इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की प्रियाचा चेहरा कसा झाला होता ना, तू जेव्हा तिला ताडताड बोललीस त्यावेळी. पण सायली म्हणते की संताप आला तर तो बाहेर येणारच ना. आणि तसं पण ह्या बोलण्याचा काय फायदा आहे असं काही वाटत नाहीये मला. सर्वात वाईट अश्विन भाऊजींचं वाटतं. त्यांच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघणार आहे काय माहिती. अर्जुन म्हणतो ते सुद्धा काम तूच करशील. त्यावर सायली म्हणते, त्यांच्या डोळ्यावर प्रेमाची झापड आहे. ती काढणं थोडं कठीणच आहे. तेवढ्यात अर्जुनला एक फोन येतो. सायली म्हणते आता फोन बिन नाही करायचा. माझं कौतुक करा ना प्लीज. अर्जुन म्हणतो हा फोन मला घेणं महत्वाचं आहे आणि तो पटकन तो फोन घेऊन बाहेर जातो आणि त्याला फोन आलेला असतो श्रद्धा टेलरचा. अर्जुन म्हणतो ड्रेस रेडी आहे. फॅन्टॅस्टिक. मी उद्याच येऊन घेऊन जातो. हे सगळं बोलणं तन्वी दाराआडून ऐकत असते. मग तन्वी कोणाला तरी फोन करते आणि सांगते की श्रद्धा टेलरचा ॲड्रेस तुला पाठवते. त्या पत्त्यावर जायचं आणि सायली सुभेदारचा एक ड्रेस दिलाय अर्जुन सुभेदारनी. तो घ्यायचा आणि सुभेदार घरी येऊन सोडून द्यायचा. आणि जर कोणी विचारलं तर सांगायचं अर्जुन सुभेदारने मला पाठवलंय करून. इथे महिपत आणि नागराज महिपतच्या घरी बसलेले असतात. त्याला महिपत पेढा देतो. नागराज म्हणतो, "अरे घसा ओला करायची वेळ आली हे काय पेढे-बिढे देतोस?" महिपत म्हणतो, "अरे ते चिचुंद्रीचं शेपूट तरी कापलं जाऊ दे, मग देऊया." नागराज म्हणतो, "कसा तिचा चेहरा होईल ना, तिचा खरा बाप तिच्या डोळ्यासमोर आल्यानंतर." महिपत म्हणतो, "हो, बघण्यासारखं होईल. मी तर नसेन तिकडे, पण तू तर एक फोटो काढून ठेव." त्यावर नागराज म्हणतो, "मी असेन नसेन माहिती नाही, पण ती कशी तंतरेल ना, ह्याचे मी अपडेट्स तुला देत राहीन मध्ये-मध्ये." महिपत म्हणतो, "हो, मी त्याची आसोशीने वाट बघतोय. कधी तो दिवस येईल काय माहिती." इकडे प्रतिमा सायलीला फोन करते आणि म्हणते, "अगं इथे प्रॉब्लेम झालाय. तन्वी कुठे गेली आहे हे मला माहीतच नाहीये कालपासून." सायली सांगते, "अहो तन्वी आणि अश्विन भाऊजी आमच्याकडेच आलेत काल." आणि ती फोनवर बोलत असताना तिकडे रविराज येतो. रविराज म्हणतो, "या मुलीला जराशी पण लाज नाहीये. सुभेदारांनी एकदा हकललं तरी सुद्धा पुन्हा गेली त्यांच्या घरी." त्यावर सायली तिकडून फोनवर म्हणते, "आत्या तुम्ही रविराज काकांना सांगा इकडे तिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आम्ही घरातले सगळे आहोत." रविराज म्हणतो, "आत्ताच्या आत्ता मी सुभेदारांकडे जाणार आहे. तिला खडसवायलाच हवं. नाहीतर आपल्याशी जसं वागली आहे ना तशी तिकडे सुद्धा वागेल ती. चल लवकर." इकडे अर्जुन श्रद्धा टे श्रद्धा टेलरकडे जायला निघालेला असतो सकाळी सकाळी. तन्वी खाली वाट बघत असते. ती विचार करते की कधी तो माणूस येईल माझा ड्रेस घेऊन अर्जुन जायच्या आधी. अर्जुन तयार होऊन निघतच असतो तेवढ्यात तो माणूस येतो आणि अर्जुनला सांगतो की श्रद्धा टेलरकडून आलोय. यांनी तुमचे कपडे पाठवलेत. अर्जुन लगेच तो ड्रेस सायलीकडे घेऊन जातो आणि सायलीला सरप्राईज देतो. सायली एवढी खुश होते, म्हणते, "अय्या ड्रेस माझ्यासाठी? वॉव!" अर्जुन म्हणतो, "आवडलाय का तुला?" सायली म्हणते, "हो, हो, खूपच आवडलाय. थँक यू सो मच." अर्जुन म्हणतो, "फक्त थँक यू बोलू नकोस. पटकन तयार होऊन खाली ये." सगळे खाली सायलीची वाट बघत असतात. कल्पना म्हणते, "तुला बरा एका दिवसात ड्रेस शिवून मिळाला, नाहीतर किती दिवस जातात." तेवढ्यात सायली खाली येते. तिला बघून अर्जुन एकदम भारावून जातो आणि तेवढ्यात तिथे प्रतिमा आणि रविराजची एंट्री होते. ते दोघे तिला बघून एकदम आनंदून जातात. प्रतिमाच्या लक्षात येतं की ही तिचीच साडी आहे. प्रतिमा लगेच सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, "किती गोड दिसतेस सायली." बाकी सगळे पण तिचं कौतुक करायला लागतात. अर्जुन म्हणतो, "बायको, तुला आईच्या साडीचा ड्रेस शिवून हवा होता ना? हा बघ." सायली म्हणते, "आईंच्या साडीचा ड्रेस आहे?" त्यावर अर्जुन म्हणतो, "मी घेऊन गेलो होतो मम्माचीच साडी समजून, पण निघाली ती प्रतिमा आत्याची साडी." त्यावर प्रताप म्हणतो, "बघा, मी सांगत होतो, तुम्हा दोघींमध्ये ना मागच्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. नाहीतर अर्जुनने एवढ्या साड्यांमधून प्रतिमाचीच साडी कशी निवडली असती?" रविराज सायलीला म्हणतो, "सायली,
मी खरं तर आलो होतो तन्वीशी बोलायला. पण तू समोर आलीस ते ते सुद्धा प्रतिमाच्या साडीचा ड्रेस शिवून. मला आता काही सुचतच नाहीये. तू आमच्या घरी का नाही जन्माला आलीस गं? माझी मुलगी म्हणून. पुढचा जन्म असतो की नाही मला माहिती नाही. पण जर असला तर आमच्या घरी जन्म घे. हे ऐकून सायलीला फार आनंद होतो. आणि ती अर्जुनला जाऊन सगळ्यांसमोर मिठीच मारते. सायली म्हणते, माझं सुख तुमच्यापासूनच चालू होतं आणि तुमच्यावरच येऊन संपतं. पण आज हे मला नव्याने समजलंय, की माझ्या सुखासाठी तुम्ही काय काय आणि किती किती करताय. यासाठी मी तुमचे आभार कसे मानू, तुम्ही जे आज केलेत त्यासाठी. अर्जुन म्हणतो, तुला वाटलं तुझी सुख इथपर्यंतच आहेत. अगं तुला अजून पण काय काय अनुभवायचंय, अजून सुख भोगायचेत. मी तुला प्रॉमिस केलं होतं ना. त्यावर कल्पना म्हणते, आमच्या घरात जिनी एवढं सुख आणलंय तिला सुद्धा अजून सुख मिळायलाच हवं. प्रताप म्हणतो, लगेचच सायलीची दृष्ट काढ. तिच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला. तेवढ्यात तन्वी तिकडून निसटायला जाते. तेव्हा रविराज म्हणतो, थांब तन्वी, मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. प्रताप म्हणतो, रविराज जाऊ दे ना आजचा दिवस. तिला काय करायचं ते करू दे. चल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन त्या टेलरपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यांना विचारतो की तो जो फोटो लावलाय त्याच्यामध्ये ही मुलगी कोण आहे. त्यावर त्या टेलरची बायको म्हणते, म्हणजेच मिसेस लोखंडे, की ही मुलगी 20-22 वर्षांपूर्वी आमची हरवली होती. आजपर्यंत काही आम्हाला भेटली नाही. हे सगळं चालू असताना तिकडे महिपत आणि नागराज असतात. ते सगळं ऐकतात अर्जुनचं बोलणं. अर्जुन त्या दोघांना घेऊन सुभेदार घरी जातो. सायलीला म्हणतो, सायली, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, तुझं सरप्राईज आलं बघ. तुझे आई वडील आले. सायली त्यांना बघून एकदम आश्चर्यचकित होते. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.